कर्करोग झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? तुम्हाला कर्करोग कुठल्या साली झाला? नाही, मेडिक्लेम माझं नव्हतं. मेडिक्लेम नव्हतं त्या, म्हणून तुम्हाला एवढी मदत झाली. पण एका सामान्य माणसाला तशी मदत होऊ शकते? त्याचे साईड इफेक्ट खूप होतात. केस जाणे, डोळ्यावर अंधारे येणे, स्किन काळी पडणे, सुरकुते येणे. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे, त्यांचे नाव आहे बाबासाहेब पारधे. ते अशी एक झुंज लढत आलेले आहेत आणि त्या लढाईतून त्यांनी आपल्या स्वतःचा जीवही वाचवलेला आहे. ते खरोखर एक कॅन्सर योद्धा आहेत. ते मरण्याच्या दारापासून वापस आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवाराने आणि त्यांनी सुद्धा असे काही वाईट दिवस बघितलेत ते जीवनात कोणाशाही नशिबी नाही यावे. चला तर मग जाणून घेऊया एक कॅन्सर योद्धाशी. त्यांनी जे त्यांच्या जीवनात घडलेली गोष्ट कशी सावरून घेतली त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या तोंडातून जाणून घेऊया. नमस्कार बाबासाहेब. नमस्कार. बाबासाहेब, तुम्हाला जेव्हा कर्करोग झाल्याचे समजले तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मला कर्करोग हा असा प्रथम जाणवला नाही. कर्करोगाच्या अगोदर काहीतरी लक्षणं असतात. ते लक्षणं म्हणजे आपल्याला वाटलं की मला टॉयलेटचा प्रॉब्लेम झाला होता. माझं पोट फुगलं होतं. पोट फुगल्यानंतर मी ऑलरेडी खूप प्रयत्न करा टॉयलेटसाठी मेडिसिन घेऊन टॉयलेट व्हावं म्हणून, पण टॉयलेट झालीच नाही मला. त्याच्यानंतर मी एका हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी मला औषध उपचार केला आणि त्याच्यानंतर मला त्यांनी पोट साफ माझं केलं. पण दुसऱ्या दिवसापासून माझं पोट खूप दुखायला लागलं. मला माहीत नव्हतं की मला कोणती बिमारी किंवा काय आहे. त्याच्यानंतर मी GT हॉस्पिटल ह्या ठिकाणी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर माझ्यावरती पहिलं सोनोग्राफी करण्यात आली की नेमकं पोट कशामुळे दुखतंय, याचं कारण काय. तर त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये जशी सोनोग्राफी केली, रिपोर्ट नॉर्मल येत गेले. मग त्यांना सोनोग्राफीवर भरोसा नाही राहिला. मग डॉक्टर बोलले की नाही, आपल्याला CT स्कॅन करावं लागेल. CT स्कॅनमध्ये पण त्या रिपोर्टमध्ये पण नॉर्मल दाखवलं. त्याच्यामध्ये पण पोटामध्ये काय दाखवत होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण MRI करून बघूया. मग मला MRI केलं. MRI केल्यानंतर त्यांना आतड्यामध्ये एक गाठ दिसली. त्या गाठीवरती त्यांनी मग संशोधन करण्याचं ठरवलं. बर, तर तुम्ही त्या क्षणी भावनिक दृष्ट्या कसे सावरले? नाही, त्यावेळेस मला म्हणजे माहीतच नव्हतं की मला कॅन्सर झालाय किंवा नाही. त्या पिरियडमध्ये मला काहीच माहीत नव्हतं. फक्त एक गाठ आहे असं डॉक्टरने मला सांगितलं. त्याच्यानंतर डॉक्टर एवढे खोलून बोलत नव्हते. ते मी घाबरण म्हणून ते मला कोणती गोष्ट सांगत नव्हते. पण त्याच्यानंतर डॉक्टर पाटील जे युनिट चार्ज होते, त्यांचे असिस्टंट मिस्टर अमित हे माझ्याशी फ्रेंड सर्कलमध्ये बोलले. म्हणले, मामा तुम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे, बोलू का तुमच्याशी? मी म्हणलं, सर बोला, बिंदास बोला. मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही आणि घाबरायचं काही कारण नाही. एक दिवस जायचंच आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही. सांगा तुम्ही मला काय स्पष्ट आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला ते फेस करायचं आहे. मी म्हणलं, सर ठीक आहे, ओके, आपण जो तुम्ही सांगताल ती पद्धत मी करायला तयार आहे. कर्करोग झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? कर्करोग झाल्यानंतर थोडं मन माझं डळमळलं. मी थोडा घाबरलो. पण मी विचार केला, शेवटला एक दिवस तर मरायचंच आहे, तर घाबरून तो उपयोग नाही, पण आता याच्यासंग फेस करायचं आहे. आणि फेस करायला सुरुवात केली मी. तर मला कमसे कम मी 16/9/2022 रोजी ह्या कॅन्सरच्या याला सुरुवात केली, म्हणजे लढण्यासाठी सुरुवात केली. तर डॉक्टर बोलले की त्या दिवसापासून 16 तारखेपासून तर कमसे कम 5 तारखेपर्यंत मला फक्त सलाईनवरती ठेवण्यात आलं. ना अन्न, ना काही पाणी वगैरे काही नाही. कारण जोपर्यंत माझं पोटाचा कोठा साफ होत नाही तोपर्यंत ते ऑपरेशन करू शकत नव्हते आणि ऑपरेशन करण्यासाठी त्यांना योग्य जागा पाहिजे होती. त्याच्यामुळे मला त्यांनी 6 तारखेपर्यंत काही खाऊ नाही दिलं. फक्त सलाईनवरती मला त्यांनी जवळजवळ ते 4 म्हणजे 14 दिवस, 14 आणि 5 19 दिवस मी फक्त सलाईनवरती होतो. हा तुम्हाला कर्करोग कुठल्या साली झाला? मला सप्टेंबर 2016 आपलं 22 मध्ये. तुम्ही काम काय करता साहेब? मी ऑलरेडी सिक्युरिटीचा जॉब करतो आणि माझं काम बसून असतं. मला कोणतंही काम नाही
आणि काही नाही, मी एका ठिकाणी बसलेलो असतो. मग तुम्हाला हा बसून कर्करोग आला असं तुम्ही म्हणताय का? नाही नाही, बसून आला असं होत नाही. हे ऑलरेडी फूड आपण जे जेवतो त्याच्यामधून मी इतके दिवस जी लाईफस्टाईल माझी जेवणाची होती ती जास्त करून 15 दिवस बाहेरचं खाणं आणि 15 दिवस घरातलं खाणं, हे जेवणामधून मला वाटतं डॉक्टर बोलले की मामा हे जेवणामुळे झालेलं असावा, असा त्यांचा अंदाज आहे. तुम्ही काही व्यसन वगैरे करता का? हा, व्यसन कधीतरी सिगरेट, कधीतरी दारू पितो. हे काही खोटं बोलण्याची जरूरत नाही त्यासाठी. जे करतोय त्याला हाच म्हणायला पाहिजे माझ्या मनाने. पण बाबासाहेब, सरकार ही वेळोवेळी जाहिरात देते की सिगरेट नका पिऊ, ड्रिंक नका करू, यातून तुम्हाला कर्करोगाचे लक्षणं जाणवतील. तुम्हाला तुमची काळजी नाही वाटली? हो, बिलकुल काळजी वाटते. काळजी कुणाला नाही वाटत, सर्वांना काळजी वाटते. पण शेवटला कसं असतं, प्रत्येकाचे शौक असतात. डॉक्टर पण सांगतात की तुम्ही दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, पण डॉक्टर स्वतः ते पण स्वतः करतात. हे सगळीकडे म्हणजे सरस ते एक वयच असतं काही गोष्टी करण्याच्या, त्याच्यामुळे माणूस करतो. त्याच्यासाठी थोडा आपण काही लई लांबचा विचार करत नाही माणूस की उद्या काय होईल. याचा एवढा बारीक विचार मी कधीच केला नाही की सरकार असं सांगतंय. सरकार सांगतंय सगळं, पण सरकार त्याच्यावरती टॅक्स घेतंय आणि सरकार त्याच्यावरती गब्बर टॅक्स घेऊन सरकारचं मोठं होतंय. आणि सगळे पॉलिटिक्सवाल्यांचे दारूचे दुकानं कोणाचे आहेत? सगळे पॉलिटिक्सवाल्यांचे. साधारण गरीब लोकांचं हे काही दुकान नाही त्याच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा. पण सरकार तर तुम्हाला म्हणत नाही ना की दारू पिया, नाही सिगरेट पिया. सरकार बोलत नाही, पण माणसाचे शौक असतात. आणि कोणताही माणूस एकदा जन्माला आला म्हणजे शौक पूर्ण करून नाही मिळाला तर त्या जन्माला जगण्याला अर्थ तरी काय? काय माहिती हे तुम्हाला, जसं तुम्ही सिगरेट म्हणता ह्यातूनच तुम्हाला कर्करोग झाला असेल तर? पण डॉक्टरचं तसं म्हणणं नाही. फूड मला जेवणामधूनच झालंय, कारण सिगरेट मी काही रोज पित नाही. सिगरेट माझी ज्या टायमाला मी ड्रिंक करत त्या दिवशी मी एक सिगरेट पितो, बाकी इतर दिवस मी सिगरेट वगैरे पित नाही. या संपूर्ण प्रवासात सर्वात कठीण क्षण कोणता होता? ह्यात सर्वात कठीण क्षण असा होता की ज्या टायमाला माझं पोट फुगलं आणि मला पेन किलरचे इंजेक्शन देऊन सुद्धा त्याच्यावरती काही परिणाम होत नव्हता. डॉक्टर पण वैतागले की मला एका टायमाला 3 इंजेक्शन पेन किलरचे दिले 3 तासांनी, पण ते पोट दुखायचं थांबत नव्हतं. ती वेदना इतकी खूप खूप कठीण होती आणि त्यामध्ये मला खूप दुःख इतकं झालं की मला खूप म्हणजे जीवन जगणं नकोय असं वाटत होतं. पण त्याच्यातून सावरलो मी. म्हणलं आता एक ना एक दिवस तर पेन थांबणार आहे. पण त्याच्यातून मला दिवसाला 6 सलाईन 7 सलाईन असे डॉक्टर लावत गेले, कारण मी त्याच हॉस्पिटलमध्ये सर्वंट असल्यामुळं डॉक्टर लोकांनी मला खूप मदत केली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्हाला हा क्षण जाणवत होता, तुमच्यावरती एवढं कठीण परिस्थिती आलेली, त्यावेळेस तुमच्या परिवारातले कोण तुमच्या सोबत नव्हते? हो, होते ना. माझा परिवार माझ्या बरोबरच होता. माझी मुलगी माझ्याबरोबर 24 तास माझी मुलगी माझ्याबरोबर असायची. तीच माझ्या केमोसाठी हॉस्पिटलमध्ये रोज डबा घेऊन येणे, मला सगळ्या गोष्टी हे करणे. माझ्या मुलीने माझ्यासाठी खूप सहकार्य केलेले ह्या आजारामध्ये. तुम्ही कोणते उपचार घेतले आणि त्याचा शरीरावर काय परिणाम झाला? माझं ऑलरेडी काय ऑपरेशन झालं 6/10/2022 आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन करून ती कॅन्सरची गाठ काढली. ती काढल्यानंतर ती कॅन्सर जे की नाही, परत त्यांना पण थोडा शेक वाटला म्हणून त्यांनी हिंदूजा हॉस्पिटल आणि टाटा हॉस्पिटलला पाठवली. त्याचा टाटाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी माझं 19/10/2022 डिस्चार्ज केला आणि पाटील सरांनी सांगितलं की पारदे कॅन्सर डिटेक्ट झालाय, आता तुम्हाला याच्यावरती केमो घेण्यासाठी तुम्हाला पुढचा उपचार करण्यासाठी आपल्याकडे सुविधा नाही, तर तुम्हाला टाटा हॉस्पिटलला मॅनेज व्हावं लागेल. हे पाटील सर हे कर्करोगाशी संबंधित असलेले डॉक्टर आहेत का? हो, नाही म्हणजे हे एक पोटाच्या सर्जरीचे स्पेशलिस्ट आहेत. अच्छा. उपचारादरम्यान काही अनपेक्षित अनुभव झाले का? हा, उपचारादरम्यान असं आहे की मला केमो बद्दल तर एवढं नॉलेज नव्हतं. ज्या दिवशी माझा 13/11/2022 पहिला केमो स्टार्ट झाला. केमो स्टार्ट होण्याच्या अगोदर त्या दिवशी काही नाश्ता करायचा आहे 4 तास अगोदर, आणि 4 तास नाश्ता केल्यानंतर काही खायचं नाही. आणि केमो स्टार्ट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही बॉटल आहे, गरम पाण्याची बॉटल दिली मला, हे गरम पाणी पित राहायचं जोपर्यंत 5 घंटे केमो चालणार आहे. 5 घंटे थोडं थोडं पाणी प्यायचे.
त्या दिवशी केमो स्टार्ट झाला. मी थोडं पाणी प्यायला, थोडं गरम पाणी, आणि ते केमोमध्ये पाठ आणि अंग जळत असल्यामुळं ते पाणी कमी पिण्याचा मी थोडा प्रयत्न केला. तर त्याच्यानंतर केमो संपल्यानंतर माझी बोलता येत नव्हतं, माझी तोतरी वळायला लागली. त्याच्यानंतर मला मग डॉक्टरने परत सांगितलं की मामा तुम्ही परत थोडा वेळ थांबा, तुमचं जरा जोपर्यंत तोतरी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं एक हे करावं लागेल, सलाईन चढावं लागेल, तुम्हाला मी दुसरं औषध देतो. तर पहिल्या केमोमध्ये मला खूप त्रास झाला. हे पाटील डॉक्टर काही तुमचे रिलेटिव्ह आहे जे तुम्हाला मामा बोलत आलेत? नाही, आमच्याकडे अशी पद्धत आहे की जो कामामध्ये सर्वंट आहे, हॉस्पिटलशी निगडीत आहे, स्त्री या पुरुष, स्त्रीला मावशी म्हणलं जातं आणि माणसाला मामा म्हणलं जातं. तुम्ही म्हणजे हॉस्पिटललाच ड्युटीला? हॉस्पिटल ड्युटीला आहे मी. अच्छा. डॉक्टर आणि वैद्यकीय टीमच्या तुमच्या प्रवासात कसा सहभाग होता? नाही, डॉक्टरांनी मला खूप हेल्प केली. पाटील सरांचे जे युनिटमधले जे डॉक्टर होते, मिस्टर अमित आणि मिस्टर बाळकृष्ण, यांनी माझ्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत केली. त्यांनी माझ्यासाठी खूप इतके प्रयत्न केले की रात्री मला 1-1 वाजता ते जे हॉस्पिटलला, आमच्याकडे कधी CT स्कॅन MRI जर चालू नसेल तर जे हॉस्पिटलला रात्री 1-1 वाजता मला घेऊन जायचे आणि माझ्यावर पूर्णपणे ऑपरेशन होऊसपर्यंत त्यांनी खूप माझ्यासाठी, स्टाफ लोकांनी खूप मेहनत केली माझ्यासाठी. म्हणजे तुमच्या बोलण्याच्या नुसार तुम्ही एक स्टाफ होतात म्हणून तुम्हाला एवढी मदत झाली, पण एका सामान्य माणसाला तशी मदत होऊ शकते? नाही, होती सामान्य माणसाला पण मदत होती, कारण त्यांचं कर्तव्यच आहे ते. सगळ्या लोकांना बरं करण्याचं काम डॉक्टरचं असतंच. या संपूर्ण काळात तुमचे सर्वात मोठे आधार कोण होते? ह्याच्यामध्ये सगळ्यात मला जास्त करून माझी मुलगी माझ्याबरोबर असायची ना, तर सगळ्यात तिचाच जास्त मला आधार वाटायचा. कारण तीच माझ्याबरोबर जवळजवळ 24 घंट्यातले जवळजवळ 12 तास ती माझ्याजवळ असायची. मग या परिवारामध्ये फक्त तुमची मुलगीच तुमच्या बरोबर असते की तुमची पत्नी किंवा मुलगा हे कुठे असायचे? माझी मुलगी, पत्नी, मुलगा असायचा. मुलगा एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, त्याच्यामुळे त्याला ती माझ्याबरोबर एवढा टाइम देता आला नाही. आणि पत्नी एक अशिक्षित असल्यामुळं तिला घराच्या बाहेर लोकल कशी पकडायची, काय करायचं, आपण विटीला जाऊ शकणार नाही, त्याच्यामुळे मी तिला कधी बोलवतच नव्हतो. ती घरचं सांभाळायची, मुलगी माझ्याबरोबर असायची, मुलगा जॉब सांभाळायचा. सगळ्या गोष्टी पैशा पाण्यासाठी ते लोक मदत करत होते आणि सगळ्या गोष्टी. मुलाला असं कधी वाटलं नाही का माझे वडील कर्करोगाशी झुंज देत आहेत आणि मी इथे जॉबकडे आहे करून? नाही, तर तो मला सांगायचा पप्पा मी सोडतो. त्याला बोललो नाही, सोडून मी घरी, तू घरी, मग घर चालणार कसं? ह्या गोष्टीवर तू तुझ्या कामावर केंद्रित हो, मी बघतो काय करायचं ते. मी हिंमत धरली, मुलगी आहे आणि ती व्यक्ती, बाकी सगळं काय गोष्टी, हॉस्पिटलचा स्टाफ आहे माझ्यासाठी, त्याच्यामुळे मला काही एवढ्या गोष्टीचा हे वाटलं नाही. म्हणजे ह्या कर्करोगाशी झुंज देताना तुम्हाला एक मानसिक दृष्ट्या सुद्धा आणि एक पैशाच्या स्वरूपात सुद्धा तुमच्या मुलांनी तुम्हाला सहकार्य भरपूर केलं? मुलांनी केलं, मुलींनी केले, दोस्त लोकांनी केलं, सगळ्यांनी मला खूप मदत केली. सरकारने पण मदत केली मला. तर पारदे साहेब, उपचारादरम्यान कुटुंबाचे आणि मित्रांचे भावनिक समर्थन किती महत्वाचे वाटले? खूप 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 महत्वाचे वाटले. मित्रांनी पण मला खूप सपोर्ट दिला. हॉस्पिटलला मला भेटायला यायचे, आठवड्यातून 2 दिवसातून 4 दिवसातून, जसं त्यांना टाईम मिळेल तसं येत होते. सगळे सहकार्य करायचे, घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी. पैशाची मदत त्यांनी वेळोवेळी पैशाची मदत केली. म्हणजे सगळ्या गोष्टींनी मला खूप म्हणजे मदत झाली. त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला आणि मग मी मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेलो. मी एकदम परफेक्ट झाल्यासारखं मला वाटायला लागलं. पहिल्या केमोमध्ये त्रास झाला, त्याच्यानंतर हळूहळू कमी होत गेलं ते. तुम्हाला परिवाराने तरी सर्व सपोर्ट केला, एखाद्या तुमच्या मित्रांनी तुम्हाला सपोर्ट केला पैशाच्या दृष्टिकोनातून, एक पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून, अशा तुमच्या एखाद्या मित्राचा प्रवास काय त्या तुमच्या आजाराशी संबंधित? मित्राचा प्रवास म्हणजे असा आहे की आता ते त्यांना तर मला आजार झाला हे त्यांना समजलं. आता त्यांनी फक्त मला सपोर्ट करण्याचं काम केलं की याच्यामध्ये घाबरायची काही जरूरत नाही. कॅन्सर आजार, पहिल्या स्टेपचा कॅन्सर आजार हा बराच होतो असं मला डॉक्टरनी पण सांगितलं. फक्त त्याच्यावरती तुम्ही वेळेवरती सगळे पुढची स्टेटमेंट करत राहा आणि औषध उपचार जर केला तर तुम्ही आणखी 10 वर्ष आरामशीर जगताल, असं डॉक्टरचं म्हणणं आहे. आम्ही एक खूप वेळापासून ऐकत आलो, कॅन्सर स्टेज ही पहिली स्टेज असती, दुसरी स्टेज असती, तिसरी स्टेज असती. ह्या स्टेजचं म्हणजे एक आजाराशी निगडीत असं कारण काय? पहिल्या स्टेजचं कारण किंवा दुसऱ्या स्टेजचं कारण? आता कॅन्सरचं असं आहे की कॅन्सर पहिला कधी कधी कुणाला कॅन्सर 4थ्या स्टेपवर गेलं तरी काही कॅन्सर आहे आपल्याला समजतच नाही. डॉक्टर लोकांना पण तो शॉक बसतो कधी कधी, कारण कॅन्सरचं निदान कधी कधी 4थ्या स्टेपपर्यंत डॉक्टरला सुद्धा समजून येत नाही. ते
डॉक्टर ब्लड काढतात, ब्लड टेस्टिंगला पाठवतात, ब्लडमध्ये काहीतरी रिपोर्ट येतो, लॅबचा रिपोर्ट येतो, कधी कधी रिपोर्ट खरा येतो, कधी कधी चुकीचा असतो. त्याच्यामुळे डॉक्टरला पण ते कधी कधी समजत नाही, आपल्याला पण चौथ्या स्टेपपर्यंत कधी कधी कुणालाच काही तकलीफ होत नाही. आणि नंतर चौथ्या स्टेपमध्ये डायरेक्ट माणूस कॅन्सरमध्ये जातो, चौथ्या स्टेपमध्ये माणूस एक्सपायर होऊन जातो. काही क्षण असे आले का जेव्हा तुम्हाला एकटं वाटलं तेव्हा तुम्ही काय केले? नाही, ज्या टायमाला मला असं मी घरात एकटा असलो की विचार यायचा, आपण खूप कमजोर झालो, आपलं मुलांचं कसं होईल, मुलांचे माझे लग्न व्हायचे, असे विचार मनात यायचे. बाकीचं मी गेल्यानंतर पुढं काय होईल हे माझ्या मनात विचार खेळायचे. पण त्याच्यावरती मी म्हणलं नाही, आता मुलं जर मोठे झालेत तर ते पण त्यांचं काहीतरी करतील. त्यांना पण समजवलं मी, जर बाय चान्स मला कमी जास्त झालं तर तुम्ही सावरून घ्या एकमेकाला, बाकी काही नाही, हे सांगत गेलो मी. कठीण दिवसात तुम्हाला काय प्रेरणा देत होतं? कठीण दिवसात तुम्हाला काय प्रेरणा देत होतं? कठीण दिवसात हेच की हे परमेश्वरा, हे माझ्या वाट्याला आलंय, आता याच्यामधून तूच काहीतरी निवारा कर आणि योग्य मला मार्ग दाखव. बाकी याच्या पलीकडे मी जास्त विचार करायचं सोडून दिलं. आणि जास्त करून टी व्हीच्या नादामध्ये 8 तास टी व्हीच बघत बसायचो मी. बाकी दुसरीकडे माझं लक्षच काही नव्हतं. म्हणजे मन माझं डायव्हर्ट करण्यासाठी मी त्या गोष्टीला हे करायचो, आवड करायचो. टी व्हीमध्ये असा कुठला प्रोग्राम बघत होता? बस न्यूज. मला फक्त न्यूजच आवडती, बाकी मी कोणताही प्रोग्राम बघत नाही. आजच्या युगात तर ही न्यूजच एक कॅन्सर आहे. हा, न्यूजच कॅन्सर आहे. पण तुम्ही कॅन्सरशी स्वतःच्या शरीराला आणि बाहेरच्या कॅन्सरलाही तुम्ही सोबतच घेऊन चालत होता. नाही, त्याच्यामधून कॅन्सरचे काही खूप प्रोग्राम येतात टी व्हीवरती, त्याच न्यूजमध्ये. पण कॅन्सरबद्दल ऐकायचं, कॅन्सरबद्दल काय आयुर्वेदिक काय करतं, यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, या गोष्टी मी पाहत राहायचो टी व्हीवरती. कारण 1.5 वर्ष मी घरातच होतो. ज्या दिवशी केमो असेल त्या दिवशीच घराच्या बाहेर पडायचो. एखादा एक मित्र असतो आपल्या अनुभवामध्ये की जीवनामध्ये की बाबा हे आयुर्वेदिक उपचार कर, तुला हे म्हणजे तुझ्या शरीरावरती परिणाम चांगले होतील. एखादा व्यक्ती म्हणतो नाही ॲलोपॅथिक कर. तर असे काही तुम्हाला मित्रांनी अनुभव दिले नाहीत? नाही, मला मित्रांनी सांगितलं की तुम्ही आयुर्वेदिक औषधाकडे बघा. माझे एक डॉक्टर आहेत, मिस्टर गोविंद रेड्डी, जे कॅन्सर आयुर्वेदिक औषधावरती ते वरळीमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे. त्यांनी मला सांगितलं पारदे हे पण करा. पण ज्या टायमाला मी टाटा हॉस्पिटलमध्ये माझ्या बॅगमध्ये त्यांनी माझे डॉक्टर होते विकास वसवाल, ते बोलले जर आयुर्वेदिक केलं तर उद्यापासून ह्या हॉस्पिटलमध्ये यायचं नाही. आणि मला ते औषध लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगितलं त्यांनी. आणि मी त्यांच्यासमोर ते औषध टाकलं. मग मी रेड्डी सरांना, माझे दोस्त आहेत खास गोविंद रेड्डी, त्यांना मी सांगितलं सर म्हणलं अशी बात आहे, मला वसवाल सरांनी हे स्टॉप करायला सांगितलं. मग मी त्या दिवशी ते आयुर्वेदिक औषध बंद करून टाकलं. आणि त्याच्यानंतर ते आयुर्वेदिक औषधाला मी काहीच आयुर्वेदिक औषध घेतलंच नाही मी. उपचारानंतर तुमच्या जीवनशैलीत काय बदल झाला? ज्या टायमाला माझे केमो स्टार्ट झाले त्या टायमाला माझी विकनेस यायला सुरुवात झाली. माझं ज्या टायमाला वजन होतं 75 किलो, त्या 75 किलोवरून डायरेक्ट 45 किलोवरती वजन आलं 8 महिन्यामध्ये. 45 किलो. आणि माझी स्किन पूर्ण ब्लॅक झाली. मला चालायला येत नव्हतं. चालताना माझा झोक जात होता. ह्या सगळ्या गोष्टी मला प्रॉब्लेम करत होत्या. म्हणजे एक माणसाचा मला सहारा लागत होता धरण्यासाठी त्या पिरियडमध्ये. शेवटचा केमो माझा झाला 12/4/2023 दिवशी. ते केमो संपल्यानंतर माझे कॅन्सरचे सगळे औषधं स्टॉप झाले. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की तुमची बॉडी आता थोड्या दिवसात तुम्ही जेवण खाऊन व्यवस्थित जर केलं तुमची बॉडी लवकर रिकवर होईल. आणि त्याच्यामध्ये मी डायबिटीस पेशंट असल्यामुळे मला माझ्या खाण्यावरती खूप बंधनं. आता हे खायचं नाही, ते खायचं नाही, आणि जेवण जात नव्हतं. त्या गोळ्यामध्ये उलटी आणि जुलाब व्हायचे. त्या कॅन्सरच्या गोळीमध्ये उलटी आणि जुलाब व्हायचे. तर मग मी काय करायचं, ते गोळ्या घेतल्यानंतर मी फक्त लिंबू पाणी नाही तर ज्यूस, याच्याशिवाय मी दुसरं काही खाल्लंच नाही कमसे कम 6 महिने. अजूनही काही शारीरिक आणि किंवा मानसिक अडचणी जाणवतात? हां, शारीरिक, कारण माझ्या पायातल्या अजून तळपायातल्या मुंग्या अजूनपर्यंत गेलेल्या नाहीत. तर डॉक्टरला मी विचारलं सर म्हणलं हे का, मग ते तुम्ही सगळे औषधं बंद केलेत? ते बोलले नाही, केमोचा परिणाम हा कमसे कम बॉडीमध्ये 4 वर्षापर्यंत असतो, मिनिमम 4 वर्ष. आणि तुम्ही डायबिटीस पेशंट आहे तर मला वाटत नाही की तुमच्या शरीरातून हे लवकरात लवकर जाईल म्हणून. डॉक्टरांचं असं उत्तर आहे मला त्या गोष्टीवरती. डॉक्टर बोलले तुम्हाला, आणि डायबिटीस तुमचं कधी पण कंट्रोलमध्ये नसतं. डायबिटीस तुम्ही काय 300 पर्यंत असतात तुम्ही,
तर डायबिटीसच्या स्पेशलिस्ट डॉक्टरला भेटा आणि तुम्ही डायबिटीस कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. ही किमो प्रक्रिया म्हणजे काही तुम्ही आम्हाला सांगू शकता का? हो, केमो प्रक्रिया अशी की त्याच्यामध्ये आता एक केमोमध्ये 3-4 मिश्रण करून औषध बनवलं जातं केमोचं. आणि ज्या माणसाला जो केमो लावायचा आहे त्या पद्धतीचे केमो तयार केले जाते. त्यामध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये एक मशीन आहे, ते सगळे औषधं एकत्र करून तो केमो तयार केला जातो आणि केमो तयार करून मग ते केमो चढवला जातो. त्याचे साईड इफेक्ट खूप होतात. केस जाणे, डोळ्यावर अंधारे येणे, स्किन काळी पडणे, सुरकुते येणे, हे केमोची लक्षणं आहेत. तुमच्यावरती याचा साईड इफेक्ट काय झाला? माझी स्किन पूर्ण काळी पडली होती. त्याच्यावरती तुम्ही काय उपचार घेतला? त्याच्यामध्ये मला टाटावाल्यांनी सांगितलं की ही एक टूप आहे, ही टूप लावायची, म्हणजे ह्या भागाला लावायची, ह्या भागाला कधी लावायची नाही, तळहाताला. म्हणजे हे स्किन बोट वगैरे सगळे काळे पडले होते. तर ती टूप लावून जवळजवळ 3-4 महिन्यामध्ये ते थोडं करत ते क्लिअर झालं. ज्यांना नुकताच कर्करोग झालाय अशा व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? ज्यांना कर्करोग झालाय आणि त्यांना माहीत पडलंय त्यांना ते मी एक विनंती करेन की त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. कर्करोगावरती आता आपल्या देशामध्ये खूप उपचार आलेले आहेत आणि खूप सुविधा झालेल्या आहेत. आणि टाटा हॉस्पिटल मी सांगतोय भारतामध्ये सगळ्यात मोठं टाटा हॉस्पिटल, 1 नंबरचं हॉस्पिटल आहे. तिथं खूप तकलीफ आहे, माणूस परेशान होतो, पण तिथल्यासारखी स्टेटमेंट भारतामध्ये कुठेही नाही. माणसं मी तिथं टाटा हॉस्पिटलमध्ये ज्या टायमाला मी बसतो त्या टायमाला लोक सांगतात मी रिलायन्सला गेलो, 15 लाख रुपये घातले आणि शेवटला तो टाटा हॉस्पिटलमध्ये येतो. त्या बिचारीचे 15 लाख रुपये असेच खर्च होतात आणि त्याच्यामध्ये त्याला काही इनपुट भेटत नाही. तर लोकांना माहिती आहे, एक अशी कळकळीची विनंती, टाईम लागला तरी चालेल पण तुम्ही टाटा हॉस्पिटलमध्येच उपचार घ्या. तुमच्याकडून टाटा हॉस्पिटलमध्ये काही उपचारादरम्यान पैसे स्वीकारले नाहीत ना? नाही, टाटा हॉस्पिटलचे ऑलरेडी त्यांचे फीज आहेत ऑलरेडी. त्या फीज आपल्याला द्यावं लागतात, पण ते पैसे आपल्याला जमा करावे लागतात. आपण पैसे आणून त्या टाटा हॉस्पिटलचं एक कार्ड आहे, त्या कार्डमध्ये ते पैसे भरावे लागतात. गव्हर्नमेंटच्याकडून येऊ किंवा कुठून पण पैसे येऊ, त्या कार्डमध्ये पैसे येतात आणि ते टाटा हॉस्पिटल त्या कार्डमधून ते पैसे कमी करत चालतं. तुम्ही तर एक गव्हर्नमेंट सर्वंट असलात. नाही, गव्हर्नमेंट सर्वंट जरी असले तरी खर्च तर सगळीकडेच असतो ना. सगळंच औषधं गव्हर्नमेंट देत नाही, आपल्याला बाहेरूनही औषधं सांगतं आणि ते आणावंच लागतं. आपल्यासाठी तर करावंच लागतं. ते तुमचं मेडिक्लेम नाही का? नाही, मेडिक्लेम माझं नव्हतं. मेडिक्लेम नव्हतं त्या काळामध्ये मेडिक्लेम नव्हतं माझं. तुम्ही कर्करोग जनजागृती किंवा समर्थन गटामध्ये सहभागी आहात का? आता मी खूप कर्करोगावाल्याला खूप मदत करतो. मी आज सकाळीच एक लेडीज पुण्यावरून आली होती, तिला मी ऑलरेडी खारघरला घेऊन गेलो होतो. तिला ऑलरेडी एक तोंडामध्ये एक म्हस आला होता आणि म्हस येऊन तो डाग पडला इथं आणि त्यांना नॉर्मल कॅन्सरचा आत्ताची लागण झालेली. तर त्यांना मदत करण्यासाठी आज मी खारघरला घेऊन गेलो होतो. आणि त्यांना मी समजून सांगितलं याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. त्यांना डॉक्टरने सांगितलं की 30,000 रुपये भरा. डॉक्टरला म्हणलं 4 दिवस थांबा, मी बघतो काय करायचं ते. आणि मी आज त्यांना तिकडून घरी नेऊन सोडलं आहे. त्यांना सांगितलं की आपण रेशन कार्डवरती मी तुम्हाला महात्मा फुलेकडून सगळं करून देतो. त्याची प्रक्रिया मी 2-3 दिवसात करून देणार आहे त्यांना. ते तुम्हाला सरकारकडून ह्या कर्करोग आजाराविषयी काही तुम्हाला पैशाच्या बाबतीत योगदान नाही मिळाले? नाही, पैशाच्या बाबतीमध्ये ऑलरेडी योगदान तर मिळतंच ना. सरकारी फंडातून पैसे मिळतात. ट्रस्ट आहेत मुंबईमध्ये 30-40 ट्रस्ट आहेत, ते पैसे देतात. तुम्ही जनतेला सांगू शकता का अशा कुठले ट्रस्ट आहे जे मदत करतात? आहे ना, माझ्याकडे जवळजवळ 40 लोकांची लिस्ट आहे, मी तुम्हाला देईल. 40 लोकांची लिस्ट आहे मुंबईमध्ये, ते लोक मदत करतात. ते आपल्या हातात पैसे देत नाही, ते त्यांच्या नावाने टाटा हॉस्पिटलच्या नावाने ते चेक बनवतात, आपण तिथे जाऊन जमा करायचा असतो तो. ठीक आहे, आम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये तुमचा नंबर खाली टाकतो. हो चालेल ना. मला ज्याला पण कॅन्सर पेशंटला ज्याला पण मदत लागेल त्यांनी मला फोन करावा. मी त्यांच्यासाठी 24 घंटे अवेलेबल राहील, माझी 8 घंटेची ड्युटी सोडून. ठीक आहे, खूप छान गोष्ट बोललात. कर्करोग रुग्णाबद्दल समाजाला कोणता संदेश द्याल आपण? कर्करोगाबद्दल समाजाला मी हाच संदेश देईल. कर्करोग पहिल्यासारखा जसा TB होता की एक दुसऱ्याला लागण होती म्हणून TB पासून लोक थोडे घाबरायचे. कर्करोग तसा संसर्गजन्य रोग नाही. तो ज्याला झालाय तो त्याला तो हे होतो, पण त्याला तुम्ही सपोर्ट करा आणि त्याला थोडी मदत करा. तर त्याच्यातून त्याचं मन डायव्हर्ट करून तो त्याच्यातून लवकरात लवकर कसा बाहेर येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. की तो कर्करोगी त्याला हे झालं, घरातल्यांनी पण त्यांनी सपोर्ट केला पाहिजे.
तुम्ही कधी स्वतःहून रडले का आणि त्या भावनांना कसं व्यक्त केलं? मी स्वतःहून रडलो नाही, पण विचार मनामध्ये यायचे. विचार तर माणसाच्या मनात येतातच. अरे यार, आपल्याला हा आजार व्हायला नको होता, कसा काय झाला, काय कारण आहे. डॉक्टरने मला हिस्ट्री विचारली, तुमच्या घरात कुणाला कॅन्सर होता का? तर डॉक्टरला मी म्हणलं हा कॅन्सर तो होता. म्हणलं माझ्या आजोबांना कॅन्सर होता. त्यांचं पण म्हणलं टाटा हॉस्पिटलला ऑलरेडी उपचार चालू होते आणि 1973 साली ते एक्सपायर झाले. त्या टायमाला मी 7 वर्षाचा होतो. पण मला त्या टायमाला कॅन्सर बिन्सरचं काही, पण त्यांना पण पोटाचाच कॅन्सर होता. तुम्हाला कधी का माझ्या आयुष्यात असं घडलं तुम्हाला वाटलं का? नाही, मला तर असं वाटलं नाही की माझ्या आयुष्यात का घडलं. आता आलेली गोष्ट पचवण्याची ताकद मी ठेवली आणि त्याच्यावरती त्याला कसं फेस करायचं हे फक्त मी डोक्यात उद्देश ठेवलं. आणि मी लोकांना सांगितलं, मी म्हणलं 1 वर्षाने माझं वजन जे 75 किलो होतं ना, मी ते परत 75 किलो दाखवणार. आणि 1 वर्षामध्ये मी 75 kg वजन करूनच केलं आणि मोजलं आणि डॉक्टर सांगितलं 75 kg आज माझं वजन झालेलं आहे. डॉक्टर पण खूप खुश झाले. म्हणले तुम्ही खूप जिद्दी माणूस आहे आणि चांगलं काम केलं तुम्ही. तुम्हाला कोणती मानसिक ताकद तुमच्यात सापडली जी आधी माहीत नव्हती? मानसिक ताकद पहिल्यापासूनच होती. मी पहिल्यापासूनच जिद्दीच आहे. म्हणजे माझा जिद्दीपणा आहेच, पण मी खऱ्या बोलण्यावरती चालतो. मला खोटं आवडत नाही. त्याच्याकरता माझ्या मनात होतं की नाही, मी पण याला झगडणार आणि करणार, मी कुठून तरी काहीतरी करणार, पण मी बरा होणार. फक्त माझ्या मनात एक हे होतं, पूर्णपणे ताकदीने लढायचं या आजाराशी आणि यातून बाहेर पडायचं, हे ठरवलं होतं मी. तुम्ही तुमच्या अनुभवातून इतरांना मदत करताय का? हो, बिलकुल. मी म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं मी मदत करत असतो. माझं काम, कोणताही माणसं आला, कधी काही प्रॉब्लेम असेल, तो सांगितलं तर मी मदत करतो तुला. त्यासाठी मला माहिती आहे कुठं जायचं, काय करायचं, कसं करायचं, कोणत्या साहेबाला भेटायचं. ह्या गोष्टी आता मी 4 वर्षापासून फेस करतो. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव होऊन गेलेला आहे ह्या गोष्टीचा. काही असे क्षण आहेत का जेव्हा तुम्ही कोणाला प्रेरणा दिली? आतापर्यंत मी जवळजवळ 5-6 पेशंटला त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये त्यांना मंत्रालयामध्ये घेऊन जाणं किंवा सिद्धिविनायक मंदिरमध्ये घेऊन जाणं, साई संस्थांमध्ये घेऊन जाणं, त्यांचा फॉर्म भरणं, त्यांचे डॉक्युमेंट काय काढायचे, त्यांना काय डॉक्युमेंट पाहिजे, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं सांगून मी त्यांना मदत करतो आणि त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं इथपर्यंत सगळं काम मी करतोय आता सध्या. उपचारांच्या काळात तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढला? ज्या टायमाला मला आजार झाला त्याच्यानंतर मी तर ऑलरेडी कामाला जायचं बंद केलं. कारण मी म्हणलं तर आपल्याला एक 1-1.5 वर्ष तर कामाला जाता येणार नाही. तर मी पूर्ण 2 वर्ष घरीच होतो. आणि मग काय, फक्त आजार आणि हॉस्पिटल आणि घर याच्या पलीकडे दुसरं काही केलंच नाही मी. तुम्हाला शांत ठेवणारी एखादी सवय किंवा क्रिया कोणती होती? शांत ठेवायला म्हणजे असं आहे की क्रिया तर काय त्याच्याबद्दल क्रियाचं नाही, पण शांत ठेवण्यासाठी ते गोळ्याने झोप येत नव्हती. रात्रंदिवस जागरणच असायचं, मनात वेगवेगळे विचार यायचे. त्याच्यातूनही पण आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि शांत बसायचं आणि हे करायचं. तुम्ही काही मेडिटेशन वगैरे असं करत नव्हता? नाही, मी काही मेडिटेशन करत नव्हतो, काही करत नव्हतो. कॅन्सर लोकांमध्ये कोणते गैरसमज आहेत असे तुम्हाला वाटते? कॅन्सर पेशंटमध्ये गैरसमज म्हणजे त्यांचं मन स्वतःला ते खातात आणि ते स्वतः कमजोर होण्याचं काम करतात. तर मला त्यांना एक सांगायचं आहे की याच्यामध्ये आलेल्या आजाराला फेस करणं त्यांचं सर्वांचंच काम आहे. कारण तो आजार काय कोण कुणाचा वाटून घेणार नाही. तर त्यांनी स्वतः एक हिंमत धरली पाहिजे आणि हिमतीने त्या आजाराला सामोरून जायचं. खचण्याचं काही कारणच नाही. कारण औषध उपचार झाल्यानंतर आपण बरे होऊ, नाही बरं झालं ते जाणारच आहे आज नाही तर उद्या. त्याच्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काय करायची जरूरतच नाही ना लोकांना. पण तुम्हाला कोणत्या गोष्टीने सर्वात जास्त धीर दिला? मला डॉक्टर बोलले की मामा तुमचा कॅन्सर पहिल्या स्टेपवरती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला 10 वर्ष काय होऊ देणार नाही मी, अशी त्यांनी मला ग्वाही दिली. मी म्हणलं ठीक आहे सर, अशी बात येते म्हणलं, तोपर्यंत माझ्या मुलांचे लग्न होऊन जातील आणि मला तेवढा विषय धरले तरी खूप झालं. या आजाराने तुम्हाला आयुष्याबद्दल काय शिकवले? ह्या आजाराबद्दल मला खूप काही शिकवलं. कारण एक तर 2 वर्ष माझे वायाला गेले, त्याच्यामुळे विकनेस आला. घरातले लोक सगळे, नातेवाईक, परिवार
सगळ्यांना वाटलं की हा आजार याला झालाच कसा, हा लोकांसाठी एवढं करतो, लोकांना एवढी मदत करतो, देवाने असं याला का केलं, असं त्यांच्या मनाला म्हणजे सगळ्यांना अशी हळायला वाटले की ह्या माणूस एवढा चांगला असून याला असं का का आलं याच्या नशिबी. आणि मला पण विचार आला तो, पण म्हणलं नाही, जे दिलंय ते आता त्याचं कर्तव्य त्यांनी केलं, आता आपलं कर्तव्य आपण करू आणि त्यातून बाहेर पडू. आयुष्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही आता अधिक कौतुक करता? आयुष्याचं काही नाही, आता आयुष्य दिलंय, आता त्याचं जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदात आणि शांततेत घालवायचं, याच्या पलीकडे काय. आमच्या श्रोत्यांना एक संदेश द्यायचा असेल तर तो काय द्याल तुम्ही? तुमच्या श्रोत्यांना हा संदेश देऊ शकतो, तुमच्याकडे लोक येतात काही मदत घ्यायला किंवा मदत मागायला, तर त्यांना तुम्ही सर्वांना मदत करण्याचं काम करा. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा, नाही तर माझा नंबर द्या, मी त्यांना माझ्यातर्फे काय होईल, म्हणजे माझ्यातर्फे माझ्या घरातून नाही पण कुठून काय करायचं, कसं उपलब्ध करायची, कशी उपलब्ध होती, हे त्यांना मार्ग दाखवून मी त्याच्यासाठी काहीतरी मदत करण्याचं काम करणार मी त्यांना. नाही म्हणजे कसल्या बाबतीमध्ये मदत, म्हणजे कर्करोगाशी की दुसऱ्या आजारामध्ये सुद्धा? दुसऱ्या आजारामध्ये सुद्धा. मी हॉस्पिटलमध्येच काम करतो, कोणत्याही आजारामध्ये. कुणाचा MRI करायचा असेल, कुणाला CT करायचं असेल, त्याच्याकडे पैसे नाहीत, हे नाही, तर तसल्या लोकांना मदत मी करणार, कोणताही माणूस असू द्या. तुम्हाला तुमच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहायचं झालं तर त्याचं नाव काय असेल? पुस्तक लिहायचं झालं तर मला वाटलं की याला पुस्तक लिहायलाच पाहिजे, किंवा पुस्तक माणसाचं आयुष्य परमेश्वराने द्यावा तर खूप चांगलं द्यावा, नाही तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण नाही करावा, ह्याबद्दलच मी लिहीन. त्याच्यावरती काय लिहायचं, अडथळे निर्माण करून कुटुंबावर खूप मोठा त्याचा परिणाम होतो. तुम्हाला परमेश्वरावरती विश्वास आहे? परमेश्वरावर विश्वास, मी परमेश्वराला मानत नाही, पण म्हणजे अशी एक इच्छा मनातून ऑटोमॅटिक आवाज येतो बाहेर की नाही यार, आपण जे करतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे, हेच आतूनच आवाज येतो. तो कधी कधी असं वाटतं की कुठेतरी काहीतरी आहे. तुम्हाला डॉक्टरांमध्ये परमेश्वर दिसतो? नाही म्हणावं लागेल, कारण ते पण डॉक्टर आहेत आणि ते एवढं पेशंटसाठी करतात, त्यांच्या जीवाची बाजी लावतात, आणि म्हणजे त्यांना पण पेशंटला वाचवायचं असतं. त्यांच्या मनात दोष नाही, कारण त्यांचं कर्तव्यच आहे ते डॉक्टर लोकांना पेशंटला आपण कोणत्या प्रकारे फटाफट स्टेटमेंट देऊन ठीक करता येईल, डॉक्टर लोकांचं कर्तव्य ते करतात बिचारे, असं नाही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. जर कर्करोगाला एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर ते काय देईल तुम्ही? मी तर म्हणतोय कर्करोगाला जर एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल ना, तर कर्करोग हा कुणाच्या जीवनात येऊच नाही, न यावं म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी. जसं सरकारने सांगितलं सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका, ह्या गोष्टी त्यांनी सगळ्यांनी टाळावा, आणि बाहेरचं फूड जास्त करून टाळावा, घरातलंच अन्न खावा, आणि सगळ्या गोष्टीवर नियंत्रण राखावं. तुमच्या परिवाराबद्दल तुम्ही काही सांगू शकता? परिवाराबद्दल सांगायचं झालं तर परिवार माझा खूप मोठा आहे. आम्ही 4 भाऊ होतो. 4 भावामध्ये सगळ्यात मोठा मी होतो. सगळ्यांमध्ये मोठा मी असल्यामुळे सगळ्यांवर लक्ष देण्याची माझी जबाबदारी होती. त्याप्रमाणे आत्तापर्यंत जबाबदारी होती. त्याच्यामध्ये एक भाऊ माझा एक्सपायर झाला. त्याच्या मुलीचं शिक्षण, त्याच्या मुलाचं शिक्षण वगैरे, म्हणजे त्यांचं शिक्षणाकडे आणि ह्या गोष्टी करता शेवटच्या क्षणी त्यांचे शिक्षण तर संपले, आता जॉबसाठी त्यांचा प्रयत्न करतो. फॅमिलीमध्ये सगळे हॅपी आहेत. माझ्याबद्दल त्यांना कधी कधी वाईट वाटतं, मी आजारी पडतो आता हल्ली, त्याच्यामुळे थोडं त्यांना वाईट वाटतं की डायबिटीसमुळे प्रॉब्लेम होतात मला. तुम्हाला आजार होण्याच्या पहिलं आणि आजार झाल्यानंतरून त्यात काय फरक जाणवला? आजार होण्याच्या अगोदर बॉडी माझी तंदुरुस्त होती. मी खूप फास्ट, म्हणजे चालण्याचं प्रमाण माझे खूप जास्त होतं. पण ज्या टायमाला आजार झाला आणि माझं ऑपरेशन झालं खूप मोठं, 18% ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर मला कमजोरी आली बॉडीमध्ये. कमजोरी आल्यानंतर खूप म्हणजे बॉडी कमजोर झाली माझी. मग चालायला याच्यावरती थोडं बंधन आलं, आणि जेवणावरती म्हणजे बरेच काही गोष्टीचे बंधन आले. त्याच्यामुळे थोडा फरक तर हे होतोय, जाणवतोय मला ते. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्हाला. आज तुम्ही नवीन जनरेशनच्या मुलांना जे व्यसन करतात
त्यांना तुम्ही सांगू शकता का हा व्यसनातूनच कर्करोग निर्माण होतो आणि त्या व्यसनाला त्यांनी स्टॉप केलं पाहिजे की नाही? बिलकुल, मी तर सांगतोय. आता मी स्वतः व्यसन करत होतो, की मी जर कधीतरी करत होतो, पण मी लोकांना हे कर्करोगाच्या सगळ्याच लोकांना हे सांगू शकतो की तुम्ही कोणतंही व्यसन करू नका. फास्ट फूड काही बाहेरचं खाऊ नका. कोल्ड्रिंक्स वगैरे ते बिलकुल पिऊ नका. पाणी पण प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पण पिऊ नका, कारण ह्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम वाढतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टर सांगतात. तुम्ही देवाच्या दरबारातून आलात. हो. तुम्ही एक मृत्यूशी झुंज दिली. हो. ह्या झुंजाला तुम्ही नाव काय द्याल? मृत्यूला झुंज दिली, मी हेच बोलेन की आता झुंज देऊन मी परत आलोय. यापुढे झालेल्या चुका सुधारायचंच काम करेल मी, पण परत त्या चुका मी करणार नाही, हेच मी हे करेल. नमस्कार. आज आपल्याला कळालं की एक कॅन्सर योद्धा किती बिकट परिस्थितीतून बाहेर पडतो. म्हणून आपण आपल्या स्वतःला सावरा आणि जीवन हे खूप आनंदमय आहे आणि त्या जीवनाचा आनंद घ्या.